सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मित्रांनो येत आहे उद्धव ठाकरे यांच्या गोटातून आणि एकनाथ शिंदे यांच्या गोटातून। उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेकडे गेल्यानंतर मात्र नगरसेवकांचं थेट अपात्रकरण। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड, तर सगळेच नगरसेवक झाले अपात्र। आता सत्तेसाठी महापौर बसवण्यासाठी सगळ्यात मोठा हादरा शिंदे सेनेला पहिला मोठा झटका। तर राज्याच्या राजकारणामध्ये अपात्र झालेल्या नगरसेवकांची यादी आली समोर। मुंबईसह आसपासच्या बृहन्मुंबईसह संपूर्ण क्षेत्रात उडाली खळबळ। शिंदे सेनेला पहिला मोठा झटका, भाजपचं स्वप्न देखील भंगलं। मित्रांनो सविस्तरपणे जाणून घेऊया महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आता ऐन टाइमावरती काय घडामोडी घडू लागल्या आहेत। मित्रांनो सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गढूळ स्वरूपामध्ये झाल्याची चर्चा आपण वारंवार वेगवेगळ्या नेत्यांकडून, वेगवेगळ्या माणसांकडून महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत। परंतु अशा प्रकारचं राजकारण करण्यापाठीमागे भाजपचा काय हेतू असू शकतो, तर भाजपचा हेतू एकच असू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रावरती स्वतःला कब्जा करायचा आहे। महाराष्ट्राच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडेच आपल्याला भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, हेच भाजपचं ध्येय असल्याची चर्चा जनमानसामध्ये नव्हे तर फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे। आता भाजपचे सगळे नगरसेवक अपात्र झाल्यामुळे मुंबईसह वेगवेगळ्या भागामध्ये भाजपला मात्र तगडा झटका बसलाय। उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्याच्या नंतर नगरसेवकांना हा पहिला मोठा झटका बसल्यामुळे उद्धव साहेब आम्हाला माफ करा अशा प्रकारच्या विनवण्या हे नगरसेवक आता करू लागले आहेत। मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया, कुठे कुठे नगरसेवक अपात्र ठरलेत, कुठे कुठे उद्धव ठाकरेंना झालाय थेट फायदा। या बातमीचा सविस्तरपणे घेतलेला सारांश आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या 4 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली। 11 पैकी 4 नगरसेवक गेल्यामुळे शिंदे सेनेला इथे जबरदस्त फटका बसला होता। परंतु त्यांची साथ मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेचा महापौर इथे बसू शकतोय। परंतु उद्धव ठाकरेंचा एक गट होता, त्या गटातून हे नगरसेवक निघून गेल्यामुळे आता 4ही नगरसेवक आता अपात्र ठरतायत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली त्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये आता पोटनिवडणुकीची तयारी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी सुरू केली आहे। ज्यांना त्या भागातून निवडून आणलं त्याच नगरसेवकांना आता पाडण्याची जोरदार तयारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू झाली आहे। निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरेंशी आम्ही प्रामाणिक राहणार आणि त्यांना उद्धव ठाकरेंनी निवडून आणलं। मात्र जिंकून आल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिंदेगडाचा महापौर मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये बसवण्यासाठी त्यांनी प्रक्रिया सुरू केली। यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खूप मोठी खळबळ उडाली होती। त्याचवेळी मित्रांनो उद्धव ठाकरेंनी मात्र या नगरसेवकांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र ते 4ही नगरसेवक अपात्र ठरत आहेत आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जोरदार तयारी कल्याण डोंबिवलीमध्ये आता सुरू केली आहे। म्हणून हे नगरसेवक आता उद्धव ठाकरेंच्या पाया पडून उद्धव ठाकरेंना विनवणी करतील की उद्धव साहेब आम्हाला माफ करा। परंतु उद्धव ठाकरे मात्र या नगरसेवकांना माफ करतील की नाही हा पुढचा प्रश्न आहे। मात्र पक्षाशी गद्दारी केल्यानंतर नगरसेवकांना माफ करायचं की नाही हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो असं तेथील स्थानिक नेत्यांनी आपलं मत स्पष्टपणे मत व्यक्त केलंय। त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची घडामोड म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरेंच्या 7 नगरसेवकांना आता या ठिकाणी अपात्रतेला सामोरं जावं लागलंय। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी आपला संपूर्ण गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील करण्याचा प्रयत्न केला होता। रायगड जिल्ह्यातील मसला नगर परिषदेतील हे सगळे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले होते। त्या ठिकाणी जाऊन त्यांनी वेगवेगळी महत्त्वाची पदं आपल्याकडे भूषवली होती। मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेने आणि काँग्रेसला ऐन असं मध्यवेळी सोडत त्यांनी शिंदे गट पकडला होता। परंतु त्या सगळ्याच्या सगळ्या नगरसेवकांना अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी केलाय। त्यामुळे शिंदे सेनेला या ठिकाणी जबरदस्त दणका बसला असून 7ही नगरसेवक अपात्र झाल्यामुळे सत्ता देखील आता कोलमडली आहे। यामुळे 7 नगरसेवक अपात्र ठरून या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय या ठिकाणी झाल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर आपण अपात्र होणार नाही अशी या नगरसेवकांना खात्री होती। मात्र ही संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यामुळे आता अपात्र नगरसेवक पुढचा निर्णय काय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले।
मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये नगरसेवक फोडणं, नेते फोडणे, आमदार फोडणं, खासदार फोडणं या प्रकारची प्रक्रिया भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना महाराष्ट्रामध्ये दरवेळी राबवत असते. मात्र या राबवणाऱ्या सगळ्या घटना मात्र पक्षाला अडचणीमध्ये आणू शकतात. आगामी काळामध्ये जरी आता सध्या पक्षाला त्याचा खूप मोठा फायदा होत असला तरी आगामी काळामध्ये मात्र शिंदे सेनेला याचा खूप मोठा दणका झटका बसणार हे आता निश्चित झालंय. मित्रांनो, उर्वरित सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्या सगळ्या नगरसेवकांना अपात्रतेचा दणका बसलाय. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ज्या आमदारांची ज्या पक्षाची सुनावणी चालू आहे त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचा निर्णय येणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाला दणका बसणार असं उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी म्हटलंय. त्यामुळे या सगळ्या घडामोडी पक्षाला सोडल्याच्या नंतर काय होतं हे इतरत्र लोकांनी लक्षात ठेवावं असा इशारा थेट संजय राऊत यांनी दिल्याचं समजतंय. मित्रांनो, यावरती आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.